रेड लाईट एरिया आपण ज्याला म्हणतो, जिथं देवदासी महिला असतात त्यांच्या मुलाचं पालकत्व सुद्धा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने स्वीकारलेलं आहे, ही जी सुद्धा माहिती या लोकांना असली पाहिजे. ज्या भागात आपण ह्या गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करू त्याच भागात पलीकडच्या बाजूला जी देवदासींची मोठी वस्ती आहे, ज्याला आपण रेड लाईट एरिया म्हणतो, त्या महिलांना जे अपत्य होतं त्या अपत्याचा काय दोष, त्याची काय चूक, मग त्यांना सांभाळणार कोण? बरं ते मोठे होऊन काय होणार, त्यांचं भवितव्य काय किंवा त्यांना भविष्य काय? त्याकरता दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने त्यावेळेला कोंढवा येथे 1 एकर जागा घेतली आणि तिथं बालसंगोपन केंद्राची निर्मिती केली. त्यावेळेला असा कुठलाच प्रकल्प शासनाचा किंवा कुठेही नव्हता देवदासींच्या मुलामुलींसाठी. त्यावेळेला 60 मुली आणि 40 मुलं दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने दत्तक घेतली आणि त्यांचं पूर्ण संगोपन त्यावेळेला केलं. अनेक मुलं त्या माध्यमातून घडली. शेवटी गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि सुखकर्ता आहे. बरोबर. त्याच विचारानं किंवा त्याच्याच कृपा आशीर्वादानं हे खूप मोठं मानवसेवेचं कार्य त्यावेळेला दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून घडलं. तर याच्यामुळे हे पैसे जास्त गणपती बाप्पाला अर्पण झाले, की कारण की तो गणपती बाप्पा त्यांच्या मुलामुलींचं संगोपन करत होता. ही भावना त्या देवदासी मातांच्या